आपले माजी राज्यपाल महामहिम राम नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले 25 वर्ष मच्छीमारांचं काम करत होतो. झाईपासून ते बांद्यापर्यंतच्या 720 किलोमीटरमध्ये 65 खाड्या आहेत आणि ह्या 65 खाड्यामधले एक सातपाती खाडी आणि बंदर ह्याचा प्रस्ताव 2015-16ला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडे आपण ठेवला आणि त्यावेळेला राजन मेहर आणि त्यांची पूर्ण मच्छीमार सोसायटीचे लोक ह्या आपण मीटिंग घेतली होती आणि देवेंद्रजींनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्या बंदराचा विकासाला आज भूमिपूजन होत आहे. मला आनंद होतोय की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पूर्ण भारताला पहिलं मत्स्य मंत्रालय दिलं. त्याचबरोबर महाराष्ट्र हे राज्य आहे की महाराष्ट्रामध्ये मत्स्य मंत्रालय देऊन त्याला जो निधी होता तो तुटक होता. आता देवेंद्रजीने मत्स्य मंत्रालयाला सुद्धा तेवढा भरीव निधी देऊन आपल्या मच्छीमारांना मत्स्य संपदा योजनेतून जे जे फायदे करायचे आहेत ते केले. आज मला आनंद होतो की गेल्या 12 वर्षात आमदार म्हणून ह्या सातपाटीच्या बंदरासाठी आणि मच्छीमारांच्या प्रश्नासाठी 10 लक्षवेधी मी विधिमंडळात मांडलेलं होतं. आज आनंद होते की केंद्राचे आमचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून मत्स्य संपदा योजनेतून अनेक कामं होत आहेत आणि नितेश राणे ज्या वेळेला ह्या खात्याचे मंत्री झाले, मला वाटतं नाही की मी पत्र दिलं आणि बैठक लावली नाही. प्रत्येक बैठक आढावा बैठक घेऊन हा प्रश्न सुटलाय आणि खास करून अनेक वर्षापासून अनेक पत्रकारांनी ह्यावर लिहिलेलं होतं की आमच्या मच्छीमारांच्या बोटी ह्या समुद्रापासून म्हणजे समुद्र तळापासून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये थांबायच्या, कारण की गाळ साचलेला होता, नयन होत नव्हतं. आता ह्या बंदरामध्येच गाळ काढण्याचं सुद्धा काम समाविष्ट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर होलसेल मार्केट आणि आनंद होतोय की नितेश राणेचे आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने सातपाटीच्या पॉपलेटला आज आपल्याला सिल्वर पॉपलेट म्हणून दर्जा राष्ट्रीय दर्जाचा मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर जी फॉरेन करन्सी आहे बांगड्याची आहे, पण सर्वात जास्त फॉरेन करन्सी ही पॉपलेटची मिळालेली आहे देशाला. त्यामुळे ह्या बंदराचा विकास झाल्यानंतर खूप ह्याचा फायदा होणार आहे. आणि राणेसाहेबांना माझी विनंती आहे की आपण NCDCचं जे ह्यांचं कर्ज आहे त्याच्या बाबतीत पण माझे अनेक वेळेला प्रश्न आहे, मी केंद्रापर्यंत त्याचा पाठपुरावा करत आहे. पण आपल्याला जर खरोखर मच्छीमारांना कर्जमुक्त करायचं असेल, जर जी मच्छीमाराची बंदी आहे 1 मे ते 15 ऑगस्ट ही कंपल्सरी केली, कारण आता मार्केटमध्ये तुम्ही बघितले एवढे छोटे छोटे पॉपलेट आले, हे नुकसान होते ना. ही जर बरोबर 90 दिवस मिळाले तर त्याची वाढ होणार, मच्छीमारांना चांगला त्याच्यातून फायदा होणार. आणि आमच्या पूर्ण सभागृहामध्ये आम्ही 2 आमदार आहोत, म्हणजे आता हे मंत्री झाले त्यामुळे बोलू शकत नाही, पण म्हणजे आपल्या LED आणि पर्सिस्टंट नेटवर बोलणारे आमच्याच पक्षातले काही आमदारांबरोबर मला संघर्ष करावा लागतो की आम्हाला पारंपरिक मच्छीमार हा जगला पाहिजे. पारंपरिक मच्छीमारामध्ये जे आहे, कारण आपल्या पालघर जिल्ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की आज लॉबस्टर कुठची तर आपला भाग येतो, म्हणजे झाई असेल, चिखला असेल आणि डहाणू भागातला हा बेल्ट हा लॉबस्टरसाठी फेमस आहे. त्याचप्रमाणे बोंबील आणि पॉपलेट हा आपल्या भागातला आहे. डहाणूच्या पुढे तुम्ही गेला तर त्या भागामध्ये दाडा होळ हे प्रकार आहे. त्यामुळे जरी आपल्या करंजा बंदरावाले आणि उटणच्या लोकांचा विरोध असेल तरी 1 मे ते 15 ऑगस्ट ही मच्छीमारी बंदी कायम ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर इकडचे जे स्थानिक लोक आहेत ह्या स्थानिक लोकांना पण ह्या बंदराच्या कामामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी राणेसाहेब आपण ज्यांनी कोणी टेंडर घेतलं असेल त्यांनी तो हे करावं आणि कलेक्टरला सांगून जो प्रस्ताव मी ठेवलेला होता बावनकुळे साहेबांकडे का ह्याला रॉयल्टी लावू नये, म्हणजे जी माती किंवा हे रेती निघेल
ती रेती उपसा केल्यानंतर ह्यांच्या चाळून ह्याच बंदराच्या कामाला लागत असेल तर तो सुद्धा एक फायदा होऊ शकतो. आणि ह्यांचं एक पालघरच्या सातपाटी सोसायटीची एक जागा आहे, तिकडे कौशल्य विकास हे मच्छीमारांचं ट्रेनिंग देण्यासाठी करावं. आणि दुसरी आमची मागणी आहे की पालघर जिल्हा आपला हे आहे, सिंधुदुर्ग आणि पुढचा तो भाग आहेच, पण आम्ही मत्स्य विद्यालय आणि कृषी विद्यालयाची जी मागणी केलेली आहे त्या मागण्यासाठी आपण कोकणचे सुपुत्र आहात, आपण मत्स्य मंत्री आहात, पण आम्हाला पालघर जिल्ह्याला मत्स्य विद्यालय द्यावं अशी मी मागणी करते. धन्यवाद.